नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्रातील जी काही सरळ सेवा भरती होती, जागा निघाल्या, जागांमध्ये नंतर पेसा क्षेत्र ॲड करण्यात आलं आणि त्या विद्यार्थ्यांना अजून टांगणीवरच ठेवलं होतं. त्यांचा निकाल देखील लागला नाही. आपलं जे काही आपण वनरक्षक भरती बघत होतो, त्या वनरक्षक भरतीमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांना खूप काही त्रास या पेसा क्षेत्रामुळे झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट देखील याच्यात अडवून ठेवले होते. आता आपण दोघं बाजू बघूया. जसं की पेसा क्षेत्रात जे विद्यार्थी होते त्यांचा देखील यांनी रिझल्ट होल्ड ठेवला होता. नंतर ज्या विद्यार्थी पेसा क्षेत्रामध्ये बसत नाही त्यांचे देखील यांनी रिझल्ट होल्ड ठेवले होते. आणि आता कालच एक मंत्रिमंडळाच्या जी काही इमारत होती तिथे पेसा क्षेत्रासाठी आमदारांनी देखील आंदोलन केलं आणि त्यासाठी आता एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आजचा, की ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळसेवी पदे आता मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे मानधन तत्वावर आता हे भरण्यात येणार आहे. सविस्तरमध्ये जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला तर मुळीच विसरत नका जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवा पदांच्या संदर्भाबाबत अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित 17 संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमधील पेसा क्षेत्रातील 6,931 रिक्त पदांचा समावेश होता. सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीची अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या होत्या. काही विभागांमध्ये निवड प्रक्रिया अंतिम निकाल जाहीर केला होता, तर काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता. अशा सर्व या ज्या काही 6,931 रिक्त भरतींसंदर्भात आता निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती, जसं की आपण सांगितलं. आणि आता शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गातील पद भरती संदर्भात जाहिरातीप्रमाणे निवड प्रक्रिया राबवून निवड केलेल्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांनी परवानगी देण्यात येत आहे. सदर परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर या उमेदवाराची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतका मानधन उमेदवाराची नियुक्ती पात्र उमेदवारांमध्ये संबंधित विभागांनी करावी. मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे, ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागाने या संदर्भातील आदेशाची बाब म्हणून नमूद करावी. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकाच्या अंतिम निर्णयाने अधीन राहून देण्यात येत आहे, ही बाब स्पष्टपणे नमूद करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी त्यांची लिस्ट लागली आहे त्या लिस्ट लागलेल्या विद्यार्थ्यांना आता मानधन तत्वावर घ्या, त्यांना परमनंट करू नका, असं आता राज्य शासनाचं म्हणणं आहे. आणि या म्हणण्यानुसार हे सपशेल चुकीचं आहे. विद्यार्थ्याने वर्षभर मेहनत घेतली, वर्षभर त्याने कसोशीने प्रयत्न केला आणि ऐन वेळेस जर शासन म्हणत असेल की त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरा, तर हा सगळा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा आता आपल्यालाच फोडावी लागणार आहे, जो की आता विधानसभा निवडणूक आहे. हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला या लोकांना पाडावंच लागणार आहे. आपण कोणाचे विरोध नाही, पण आपल्याला जर कोणी असा त्रास देत असेल, वर्षभर 1.5 वर्ष मेहनत करून जर कोणी त्रास देत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि याला न्याय द्यायला आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.